तर नमस्कार मित्रांनो, तर आज आपण पायथन हाय सिरीज आपण चालू करणार आहे. तर आजपासून आपले पायथनमधील प्रत्येक टॉपिक व्हिडिओ बाय व्हिडिओ आपण डेली किंवा एक दोन दिवसातून आपण पोस्ट करणार आहे. तर तुम्ही त्या सिरीजला नक्की फॉलो करा. तर आज आहे आपला डे 1. तर आज आपला टॉपिक आहे डिक्शनरी कंप्रेशन. तर डिक्शनरी कंप्रेशनची डेफिनेशन काय? तर क्रिएटिंग अ न्यू डिक्शनरी फ्रॉम द गिवन व्हॅल्यू ऑफ डिक्शनरी. म्हणजे डिक्शनरी कंप्रेशन म्हणजे काय? तर आपण डिक्शनरी तयार करत आहेत, तर ती डिक्शनरी आपण जुन्या डिक्शनरीपासून तयार करतो, तर त्याला आपण डिक्शनरी कंप्रेशन म्हणतो. ही डिक्शनरी कंप्रेशन आपण एका वळीत म्हणजे एका वळीच्या प्रोग्राममध्ये बी आपण करू शकतो. म्हणजे आपण एक वळ लिहिली आणि त्यात आपली एक डिक्शनरी तयार होते. आणि आधी आपण कसं करतो, तर डिक्शनरी आपल्याला तयार करायला म्हणल्यावर आपण पहिल्यांदा कर्ली ब्रॅकेट घेणार, परत सगळा त्यात डेटा घेणार. ह्यात तसं नाही. ह्यात आपण एक कंडिशन देणार आणि त्या कंडिशनवर आपण डिक्शनरी तयार करणार. म्हणजे आपण समजा आता आपल्याला 1 ते 10 नंबर आणि त्यातला आपल्याला फक्त इवन नंबर फाइंड आउट करायचे. आता इवन नंबर फाइंड आउट करायचं म्हणल्यावर आता आपण आपल्या आधीच्या डिक्शनरीसारखं आपण ब्रॅकेट घेणार. परत इथं आपण म्हणजे आपण इथं ब्रॅकेट घेणार, परत इथं 2, इथं 4, इथं 6, इथं 8, इथं 10, म्हणजे समथिंग असं आपण घेऊ शकतो. पण ह्या डिक्शनरीमध्ये आपण काय करणार की ह्याला कंडिशन देणार. मग कंडिशन दिली की ती आपोआप बरोबर ह्या डिक्शनरीमध्ये येते. तर मग त्याचा सिंटॅक्स काय? आता आपल्याला प्रोग्राम करायला म्हणजे आपल्याला सिंटॅक्स माहिती पाहिजे ना. मग ह्याचा सिंटॅक्स, आता ह्याचा सिंटॅक्स काय शकतो? आपण पहिल्यांदा घेतलं डिक्ट. ओके, आपण पहिल्यांदा डिक्ट घेतलं, आपण इक्वल टू. आता आपलं डिक्शनरी म्हणल्यावर आपण कर्ली ब्रॅकेट. आता इथं आपण की आणि परत इथं आपण घेतलं व्हॅल्यू फॉर वॉर इन इटरेबल. व्हॅल्यू फॉर इन इटरेबल. तर हा सिंटॅक्स आहे. तर आता आपल्याला ह्याचं एक एक्झाम्पल घ्यायचं. मी तुम्हाला मग काय सांगितलं की आपण जर समजा आपल्याला जर इवन नंबर, आपल्याला 1 ते 10 मधले इवन नंबर फाइंड आउट करायचे. मग इवन नंबर फाइंड आउट करायला म्हणले आपल्याला काय करावं लागेल? आपल्याला कंडिशन द्यावं लागेल. आता आपण ह्यासारखं तर करू शकत नाही. आपल्याला काय करायचं आहे? एका वहीमध्ये आपल्याला करायचं आहे. मग आता ही कसं आहे? इथं आपल्याला प्रत्येक नंबर आपल्याला हे करावं लागेल, लिहावं लागेल किंवा आपल्याला टाईप करावं लागेल. तर आपण इथं कसं करू शकतो? तर आता इथं आपण एक्झाम्पल घेतलं, आपण एक्झाम्पल आणि इथं आपण पहिल्यांदा इथं डी इक्वल. आता इथं आपलं डिक्शनरी आहे म्हणजे आपल्याला ओपन कर्ली ब्रॅकेटमध्ये घ्यावं लागेल. आणि इथं आपण घेतलं एक्स, म्हणजे आपण इथं की घेतल्या. आणि आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला जर आता इवन नंबर आपल्याला फाइंड आउट करायचे ते म्हणल्यावर आपल्याला त्याचं लॉजिक लिहावं लागेल. तर इवन नंबर आपल्याला फाइंड आउट करायला म्हणजे त्याचं लॉजिक काय शकते? तर एक्स पर्सेंटेज आणि इथं 2 इक्वल टू 0. म्हणजे इथं जी व्हॅल्यू असेल त्याला भागिले 2. पण ही जी बाकी आपल्याला 0 आली पाहिजे, मग तो इवन नंबर असेल. मग बाकी जर 0 असेल तर इवन नंबर, आणि बाकी जर इथं 1 किंवा 1पेक्षा जास्त काय असेल तर तो ऑड नंबर. तर आता इथं आपण काय केलं? आता इथं आपण एक रेंज दिली की आता आपल्याला कितपर्यंत पाहिजे. आता मी तुम्हाला सांगितले की आपल्याला 1 ते 10 ह्यामधला इवन नंबर पाहिजे. तर ह्यातला स्टार्टिंग पॉईंट आणि ह्यातला एंड पॉईंट हा दोन्ही आपल्याला मेन्शन करावं लागेल. तर आपण इथं काय घेतलं? फॉर एक्स इन रेंज. आता इथं आपण एक्स इन रेंज घेतलं. आता इथं आपण स्टार्टिंग 1 दिली आणि आपण एंड इथं 10 दिला आणि आपण क्लोज केलं आणि इथं आपण ब्रॅकेट क्लोज केला. आता इथं आपण घेतलं प्रिंट डी केलं की आपल्याला हा आपला एक्झिक्यूट होणार. तर आता आउटपुट आता आपल्याला माहितीच आहे. ह्यात 2, 4, 6 येणार. पण ह्याच्या मागं नेमकं चालतं आहे काय? म्हणजे ह्याच्या मागं म्हणजे प्रोग्राम कसा एक्झिक्यूट होतो? तर काय होतं? पहिल्यांदा हा इथं येणार. आता इथं एक्स पर्सेंटेज 2 आहे. आता इथं आपल्याला इक्वल टू 0 पाहिजे. तर मग काय होणार? पहिल्यांदा 1 येणार, 1/2. आता बे 0 म्हणजे बे तर येत नाही, कारण ही 2 जरा मोठा आहे आणि 1 मग इथं आपण 0 घेऊ शकतो. आणि 0 पॉईंट येणार. तर आपल्याला इथं फक्त 0 पाहिजे. इथं पॉईंट आता इथे 1, 2, 3 काय समथिंग पुढे येणार आपण. तर ही इवन नंबर नाही.
आता इथं दुसरं 2 येणार. मग आता ही 2 लूप परत इथं जाणार, परत इथं 2 येणार आणि परत इथं नाही इथं येणार परत डबल आणि 2 भागिले 2. आता बे के बे म्हणजे इथं बाकी किती आली 0. म्हणजे मग आता इथं आपलं आउटपुट, आता इथं आपलं आउटपुट येणार इथं 2. तर 2 आलं. परत आता डबल इथं जाणार. आता पुढचा काय 3. मग 3 इथं येणार. 3 भागिले 2. तर आता इथं 0 येऊ शकत नाही. त्यामुळे परत ही कॅन्सल करणार. परत डबल इकडे येणार. आता सॉरी इकडे येणार परत डबल. आता 4. मग 4 परत इथं 4 भागिले 2 म्हणजे बे की बे, बे 2 4 म्हणजे 0. तर मग ती असं करत 4 घेणार, परत 6 घेणार, परत 8 आणि परत 10. अशा प्रकारे एक्झिक्यूट होतं. तर तुम्ही नुकता नसता कोड करून मी तुमचा उपयोग नाही, कारण तुम्हाला ते कसं एक्झिक्यूट होते आणि ते मग नेमकं चालते काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर अशाच आपण डिटेलमध्ये व्हिडिओ घेणार आहेत. त्यामुळे तुम्ही ही सिरीज नक्की फॉलो करा आणि यूट्यूब चॅनल आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं यूट्यूब चॅनल आपलं आहे कॉन्सेप्ट एरामुळे. ह्यामध्ये आपलं पायथन आपलं पूर्ण आपण कवर करणार आहे. त्यामुळे तुम्ही ते विसरू नका, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि असंच तुम्ही अभ्यास करत राहा. कीप वॉचिंग आणि आपण असे नवीन नवीन व्हिडिओ लवकर आणण्याचा प्रयत्न करेल.